विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय मराठी व्याकरण भाग 5 त्याच्यातील पहिला भाग जो आहे शब्दशक्ती, हा शब्दशक्तीचा आपला भाग जो आहे तो आपण काय केलेला आहे, अभ्यासला आहे. आणि आता आपल्याला दुसरा जो आहे तो म्हणजे काव्यगुण, या भागाचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता इथे काव्यगुण म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे. काव्य म्हणजे कविता. थोडक्यात काव्य, कविता म्हणजे याचा अर्थ कुठलंही काव्य असू द्या, कविता आपण म्हणूया आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने. काव्य म्हणजे कुठलंही काव्य असू द्या, त्याच्यातले असणारे गुण हे आपल्याला शिकायचे. तत्पूर्वी आपल्याला पान नंबर 123 वरती काही उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं तुमच्याकडे पुस्तक हे जवळ पाहिजेच, पुस्तक घ्या. लगेच तुम्हाला जे मी सांगतोय ते लगेच तुम्हाला कळणार आहे, काही आपण बोर्डवरती अभ्यासणार आहे. खालील उदाहरणं वाचून त्यातून व्यक्तीचा कोणता गुण दिसतो ते लिहा, असं पान नंबर 123 वरती काय केलेले काव्यगुणामध्ये त्यांनी म्हटलेले. आता उदाहरणार्थ पहिलं उदाहरण जे ते मी वाचतो. पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. बघा, पहिल्यांदा पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. म्हणजे ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये कोणता गुण दिसला, तर पराक्रम हा गुण दिसला आपल्याला. जसं काव्यगुण आहे, काव्याचे गुण अभ्यासाचे, तसं आपल्याला व्यक्तीचे गुण इथं आपल्याला या उदाहरणामधून पराक्रम हा गुण त्या व्यक्तीमध्ये दिसला. दुसरं उदाहरण बघा. आता रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. उदाहरण परत बघा. रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कोणता गुण आला, उदारता. रामरावांच्या जवळ कोणता त्या ठिकाणी दान केल्याचा म्हणजे उदारता हा गुण त्याच्याजवळ आलेला आहे. तिसरं उदाहरण बघा. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. वार म्हणजे याचा अर्थ असा की सोमवार, मंगळवार, बुधवार असा अर्थ आहे त्याच्यामध्ये. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. म्हणजे हे गरीब विद्यार्थी जे आहेत ते जेवत असत. म्हणजे त्या श्रीमंत लोकांचा काय झालं, तिथे परोपकार ही वृत्ती त्यांच्यामध्ये दिसत होती, किंवा त्यांचे परोपकार हा गुण त्यांच्यामध्ये दिसून आला. पुढचं उदाहरण बघा. संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली. संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता, म्हणजे इथे संतांनी परोपकार करणे एवढीच फक्त त्यांनी त्यांच्या जीवनाची ही परोपकार जे आहे जीवनाची कर्तव्यता केली, एवढंच केलं त्यांनी. मग कोणता त्या ठिकाणी, तर संवेदनशीलता हा भाग त्यांच्याकडे आला. एवढंच काम करायचं, संवेदनशीलता हा गुण त्यांच्यामध्ये दिसून येतो. हे अवघड आहे. पुढचं बघूया. पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. आता मला सांगा, कळवळण्याचे तो कोण असेल, तो XYZ, तो कळवळला. आता कळवळला म्हणल्यानंतर इथे कोणता गुण त्याच्याजवळ आला, किंवा कोणता गुण त्याच्याजवळ निर्माण झाला, तर करुणा हा गुण जो आहे, करुणा म्हणजे दया हा गुण, प्रेम हा गुण त्याच्याजवळ निर्माण झाला. अशा पद्धतीने जी सगळी उदाहरणं आपण बघितली, त्या पहिल्या उदाहरणामध्ये पराक्रम, त्याच्यानंतर उदारता, त्याच्यानंतर औदार्य असेल, परोपकार असेल, ते संवेदनशीलता, करुणा, यासारखे या सगळी उदाहरणं आपण जे अभ्यासली त्या सर्व उदाहरणांमध्ये हे गुण दिसून आले. अशा गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते. हे आपल्याला इथं थोडक्यात आपण व्यक्ती आणि काव्य, एखादी व्यक्ती कोणती असेल त्या व्यक्तीतले गुण आणि काव्यातले गुण आपण काय करूया, थोडेसे अभ्यासूया. आता आपण समजा दोन भाग केले, इकडे व्यक्ती आणि इकडं काव्य. आता व्यक्ती, एखादी कोणती व्यक्ती असू द्यात, आपण असू द्यात नाही तर कोणी बी असू द्यात, व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात. पहिला,
व्यक्तीच्या ठिकाणी इकडं कोणतं व्यक्तीमध्ये असणारे गुण, इकडं काव्यामध्ये असणारे गुण. त्यानंतर आपण हे नाही आहे पण मी सांगतो, दोन आपण भाग केले, व्यक्तीमधले गुण आणि काव्यामधले गुण असं आपण भाग केले. व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात, कोणाच्या ठिकाणी अनेक गुण असतात, काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात. अनेक नाही तर फक्त किती, काही गुण असतात. दुसरं उदाहरण घेऊया आपण. इकडे व्यक्तीमध्ये समजा दोन भाग आपण केले, इकडे काव्यगुण आणि इकडे व्यक्तिगुण आणि इकडे काव्यगुण. व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात, काव्याच्या ठिकाणी मात्र काही गुण असतात. दुसरं उदाहरण बघा. विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलते. आता अनेक गुणांमुळं व्यक्ती असं त्याचं चरित्र जे आहे ते चरित्र खुलतं, म्हणजे काय होतं, त्याला प्रसिद्धी मिळते चांगल्या पद्धतीनं. आणि इकडं मात्र विविध गुणांमुळे काव्य सुंदर व उठून दिसतं. आपण व्यक्तीचं आणि काव्याचं एक सजीव आणि निर्जीव असं आपण अभ्यासतोय. तिसरं, व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते. व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याला बहु म्हणजे सर्व बाजूंनी त्याला सगळं ओळखलं जातं. त्या गुणांनी तो लोकांपर्यंत समाजप्रिय होतो, बहुश्रुत होतो, सगळेजण ओळखतात. आणि गुणांमुळे काव्याला सौंदर्याचा साज चढतो. सौंदर्य त्याला मिळतं. कुणाला, तर त्या काव्य कोणते असेल त्या काव्याला. आता काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये काय, शब्दांपासून ते काव्य तयार होतं ना, मग शब्दांची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. मग शब्द कसे पाहिजेत बरं, सोपे, सुटसुटीत, उच्चारणासह सुलभ असे शब्द पाहिजेत काव्यामध्ये. शब्दांमध्ये नाद पाहिजे, लय पाहिजे आणि मधुरता पाहिजे. त्याच्यानंतर शब्दांमध्ये गेयता असेल, लय असेल, ताल असेल, त्या अर्थाचा आंतरिक गोडवा मनापर्यंत पोचला जातो. काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव हा सर्वांपर्यंत पोहोचतो. अशा प्रकारच्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. हे काव्य श्रवणीय ठरतात, रसिकांना मुखोद्गत होतात. जे ऐकणारे आहेत, रसिक आहेत, त्या रसिकांच्या तोंडून सहज बाहेर पडलं जातं, चांगले म्हणून त्यांच्या मनामध्ये राहतं, लक्षात राहतं आणि सहजी त्यांच्या मुखामधून बाहेर पडलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्यगुण. एकच गुण आपल्याला अभ्यासाचे, अनेक उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत. इकडे लक्ष द्या, काव्यगुण. काव्य रचनेतील अनेक काव्यगुणांपैकी अनेक काव्यगुण येतं, पण त्या गुणांपैकी आपल्याला 3च गुणांचा अभ्यास करायचा आज बस. काव्य रचनेतील अनेक गुणांपैकी 3च गुणांचा अभ्यास करायचा आहे. ते म्हणजे प्रसाद, माधुर्य व ओज. हे 3 गुण सगळ्यात महत्त्वाचे आहेत. या 3 गुणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे महत्त्वाचं आहे. आता पहिला गुण कोणता, तर प्रसाद. आता प्रसाद म्हणजे काय, माधुर्य म्हणजे काय, ओज म्हणजे काय, हे आपण प्रत्यक्ष या गुणांचा अभ्यास करायचा. किती गुणांचा महत्त्वाचे, किती गुण, 3 गुण. कोणते, प्रसाद, माधुर्य, ओज, हे 3 गुण महत्त्वाचे आहेत. ते 3 गुण आपल्याला अभ्यासायचे. पहिला गुण आहे प्रसाद. मग प्रसाद या शब्दाचा अर्थ काय, सोपा, सुलभ असा त्याचा अर्थ. प्रसाद इथं काय कुणाचं नाव नाही किंवा कुणाचं काय नाही, तर प्रसाद म्हणजे येथे या अर्थाने आलेला आहे, अगदी सोपा, सुटसुटीत असा त्याचा अर्थ, सुलभ म्हणायचं. प्रसाद याचा अर्थ काय, सुलभता, सोपेपणा म्हणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या प्रसादाची. काय प्रसादाची व्याख्या आहे, प्रसाद या शब्दाचा अर्थ काय, प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध होतो, करून देणारा जो काही गुण असतो त्याला प्रसाद असं म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या, ही झालं त्याचं महत्त्व. आणि आता आपल्याला या प्रसाद गुणांमध्ये काय काय कोणकोणती लक्षणं दडलेली आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. प्रसाद गुणाची लक्षणे कंसात काय दिलेले, वैशिष्ट्ये काय आहेत. मग काय हे आपल्याला बघा. हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो.
सर्व रसांना पुष्टी देतो म्हणजे काय, पाठबळ देतो. सर्व रस या प्रसादामुळे काय होतात, चांगले होतात. मग तुम्ही म्हणाल रस म्हणजे कोणते रस आहेत? हास्यरस आहे, करुण रस आहे, पुन्हा आपल्याला असे 9 रस आहेत एक वेगळ्या प्रकारचे. शांत रस आहे, हे हे रस म्हणायचं त्याला. मग शांत रस कोणत्या काव्यामध्ये तुम्ही म्हणाला आढळतो? तर संत ज्ञानेश्वरांची किंवा आपला अभंग असेल त्या अभंगांमध्ये काय कोणता रस आढळतो? शांत रस आढळतो. वीररस आहे, जिथे आपल्या देशाची गीत म्हणा, गाणं म्हणा एखादं, ज्याच्यामधून आपल्याला प्रेरणाशक्ती मिळते, लढण्याची शक्ती प्रेरित केली जाते, तो वीररस म्हणायचा. हास्यरस आला, हास्यरसामधून आपल्याला सहजासहजी हसलं जातं, त्याला हास्यरस म्हणतात. म्हणून इथे हा रसांना पुष्टी देतो. कोणता? प्रसाद. हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. तुम्हाला रसांची मी थोडक्यात नावं सांगितली, तुम्हाला उदाहरणं सांगितली, ही तर लक्षात घ्या. दुसरं उदाहरण ते बघा. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचय. नित्य म्हणजे नेहमी. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी, निर्माण होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे वाक्यरचना सरळ असावी लागते. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी, निर्माण होण्यासाठी शब्द नित्य म्हणजे नेहमीचे, परिचयाचे, वाक्यरचना सरळ असावी लागते. वाकडी नको, कुठले कठीण शब्द नको. पुढच्यामध्ये कळेल बघा. साधी, सोपी, सरळ त्याची शब्दरचना असली पाहिजे. चौथा आहे सोपी, सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. प्रासादिक म्हणजे प्रसाद. चौथं त्याचं वैशिष्ट्य सोपी, सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. प्रसाद गुणाची लक्षणे, वैशिष्ट्ये. हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. सर्व रसात जे आहेत, तुमचा हास्यरस असू द्यात, करुण रस असू द्यात, पुन्हा तुमचा वीररस असू द्यात, या सर्व रसांना, शांत रस असू द्यात, या सर्व रसांना पाठिंबा म्हणजे चांगल्यापणा त्याच्यामध्ये येतो. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाची वाक्यरचना सरळ असावी लागते. साधी सोपी शब्दरचना असते त्याच्यामध्ये. सोपी व सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. आता म्हणजे इथे आपल्याला बघितलं. मग तुम्ही म्हणाल उदाहरण कोणतं? साधं सोपं उदाहरण आपल्याला अभ्यासायचं इथं. बघा आता. हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. आता हिरवं हिरवं जे दिसतं ना, ते गालीचे सारखे आपल्याला वाटतं, आणि तृण म्हणजे गवत. तृणांच्या गवतासारखं ते आपल्याला दिसतं किंवा ते आपलं असतं, असं आपल्याला म्हणण्यास काही हरकत नाही आहे. म्हणजे हे उदाहरण जे आहे, हे उदाहरण कशासाठी? तर काव्यगुणातील जो काही भाग आहे प्रसाद गुण, त्याच्यासाठी हे उदाहरण आपल्याला लागू पडतं. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये अजून कोणकोणती उदाहरणं येतं, हे तुम्हाला अभ्यासायचं असेल तर ते आपण अभ्यासूया. बघा आता काय काय कोणतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. हे उदाहरण लागू पडतं, लक्षात घ्या. सोपी सुटसुटी शब्दरचना आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हिरवे हिरवे जे गालगालीचे दिसत आहेत ते हरित तृणांच्या. हरित म्हणजे गवत, तृण म्हणजे गवत. मखमालीसारखं मऊ असं स्मूथ आपल्याला दिसतं. म्हणजे इथे आपल्याला हा काव्यगुण जो आहे, हा काव्यगुण कुठल्याही रसामध्ये येऊ द्यात त्याला पुष्टी देत असतो. सोपी, सरळ, साधी शब्दरचना असते आणि समजणारी असते. हा प्रासादिक रचना असेल असतं. 2 उदाहरणं आपल्याला इथे, ठीक आहे, ही 2 उदाहरणं आपल्याला पुरेशी आहेत. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे कोणता? तर इथे आपण बघा दुसरं उदाहरण माधुर्य. माधुर्य म्हणजे काय? माधुर्य म्हणजे गोडवा, या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात शब्दांप्रमाणेच कोमल मृदुवर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्य शब्दांप्रमाणेच कोमल मृदुवर्ण असलेले
शब्द असतात, असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात, अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. हे लक्षात घ्या. दुसरं उदाहरण आपण काय करतोय, अभ्यासतोय. काव्य गुणाचं सर्वात महत्त्वाचं दुसरं जे गुण आहेत, दुसरा जो गुण आहे तो म्हणजे माधुर्यपणा जो आहे. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्या शब्दांप्रमाणेच कोमल मृदू वर्ण असलेला, मृदू म्हणजे मऊ, कोमल असणारे म्हणजे ऐकण्यात चांगले असणारा, वर्ण म्हणजे शब्द थोडक्यात आलेले, आ ई असे पद्धतीने असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात, अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. आता माधुर्य गुणाची आपल्याला वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. जशी आपण प्रसाद गुणाची वैशिष्ट्ये अभ्यासली, लक्षणे अभ्यासली, तसं माधुर्य गुणाची लक्षणे वैशिष्ट्ये असली. एक, मृदू वर्णाचा वापर केला जातो. लक्षात घ्या, मृदू वर्णाचा वापर केला जातो. मग आता मृदू वर्ण मग काय म्हणायचं लक्षात घ्या. मृदू वर्णाचा वापर केला जातो. मग मृदू वर्णाचा म्हणजे मृदू म्हणजे मऊ असणारा वर्ण, कठीण नसणारा, याचा अर्थ थोडक्यात लक्षात घ्या. क ख ग घ च छ अशा पद्धतीनं हे. म्हणून इथे आपल्याला मृदू वर्णाचा वापर केला जातो. अनुस्वार, ऱ्हस्व, शब्द इत्यादींमुळे कर्णमधुरता येते. अनुस्वार असेल, शब्द इत्यादींमुळे, कर्ण म्हणजे कान, कानाला ऐकण्यास गोडवा मिळतो. असं उदाहरणं ही याच्यामध्ये कशामध्ये माधुर्यामध्ये येत असतं. पुढचं आहे, रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता निर्माण होते, प्राप्त होऊन एक प्रकारचा वेगळा आनंद मिळतो. कशामुळे तर माधुर्यामुळे. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो, हे माधुर्य गुणातून आपल्याला कळतं. चौथं आहे, या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात. चित्त म्हणजे मन आपलं, चित्त म्हणजे चित्तवृत्ती जे आहे आपलं मन जे आहे ते तल्लीन होतं, उत्साही होतं, प्रेरित होतं. अशा पद्धतीने बघा, माधुर्य गुणाची लक्षणे वैशिष्ट्ये आपण अभ्यासतोय. मृदू वर्णाचा वापर केला जातो. अनुस्वार, ऱ्हस्व, शब्द इत्यादींमुळे कर्णमधुरता येते. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. आणि या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होते. चित्त अगदी त्या ठिकाणी प्रफुल्लित होण्याचं काम होतं. मग आपल्याला उदाहरण आपण बघितलं, अभ्यासलं की मग आपल्याला लक्षात येणार आहे. काय बघा आता कशी तल्लीन होते आपली चित्तवृत्ती. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. आता बघा, तुम्ही म्हणाल काय उदाहरण आहे, काय आम्हाला सरळ अर्थ समजला नाही. अत्यंत सोपा अर्थ आहे. बारकाईनं तुम्ही निरीक्षण केलं, बारकाईनं तुम्ही त्याच्याकडे ऐकलं आणि तुम्ही जर नीट त्याचा अर्थ समजून घेतला तर सहज असं समजणार आहे. घे छंद मकरंद, मकरंद म्हणजे काय, फुलांमधला असणारा जो काय मकरंद आहे. प्रिय हा मिलिंद, मिलिंद म्हणजे असणारा कोण, मुंगा असेल तो मिलिंद, त्याला इथं असं संबोधलं. लक्षात घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. अहो छंद, त्याचा आवडता छंद काय, भुंग्याचा. फुलांमधला असणारा जो मकरंद आहे जो आपण पिऊन घेणं, हा त्याचा आवडता छंद आहे. मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद. आणि हे सगळं सेवन करत असताना कोण भुंगा असेल, आपण धरूया कीटक असेल, ते काय करतात, मधुसेवनानंद अशा पद्धतीने सेवन करताना तो काय विचार करत नाही, स्वच्छंद हा धुंद. इतका धुंद असतो की स्वच्छंदपणाने, कुणाचंही दडपण नसताना स्वच्छंदपणाने तो त्या फुलामधला मकरंद असेल, तो त्यातला असणारा जो काही रस असेल तो अगदी धुंदीमध्ये त्याला पाहिजे तेवढं तो सोक्तपणाने आपल्यामध्ये घेत असतो. आणि मग जे फुल असेल, मिटता कमलदल, बघा आता, मिटता कमलदल होई बंदी भृंगे.
आता कमळाचं फूल जे असेल ज्या वेळेला ते संध्याकाळच्या वेळेला म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेला ते मिटता कमळ झालं. त्या भुंग्याला एवढं सुद्धा आठवत नाही की आपण हे फूल जे आहे, जे फूल कमळाचं फूल जे आहे ते काय होणार आहे, मिटून जातं, तरी तो भुंगा उडत नाही. तो त्या फुलावरच जो मकरंद आहे तो शोषण्याचं काम करत असतो. ते फूल मिटतं, तो भुंगासुद्धा त्या फुलांमध्येच मिटून जातो. तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. अहो तरी आपलं जो काही ध्यास आहे मकरंद घेण्याचा, मकरंद आपल्या ओढण्याचा, तो ध्यास तो सोडत नाही. गुंजनात दंग, ओढण्यात दंग, असा हा भुंगासुद्धा त्या फुलावरती बसल्यानंतर सोडत असतो. मग तुम्ही म्हणाल ही तर कसं माधुर्य बघा, माधुर्य बोल. घे छंद मकरंद प्रिय हा विंद, मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमल दल होई बंदी भृंग, तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. इथे माधुर्य आहे याच्यामध्ये, कशा उदाहरणामध्ये गोडवा आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. मृदू वर्णाचा वापर केलेला आहे. र प्र ह ह द, इथे मृदू वर्णाचा वापर केलेला आहे. अनुस्वार रस्व शब्द आहे त्यामुळे कर्णमधुरता होते. छंद, ठीक आहे ना. मिलिंद, ही ते आपल्याला यमक जुळलेली दिसतात. मधु सेवनानंद, स्वच्छंद, धुंद, हे काय केलेले आहेत, अनुस्वार रस्व याच्यामुळे कर्णमधुरता येते. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता होऊन आनंद मिळतो आणि या काव्यगुणामुळे चित्तवृत्ती काय होते, तल्लीन होते. अशा पद्धतीने थोडक्यात आपण काय केलं, एक उदाहरण जे आहे ते उदाहरण आपण अभ्यासलं. आता जर आपल्याला दुसरं उदाहरण जर अभ्यासायचं झालं तर तेही आपण काय करू शकतो, अभ्यासू शकतो. गडद निळे जलद भरुणे आले, शीतल तनू चपल चरण आणि लगन निघाले. गडद निळे जलद भरुणे आले, शीतल तनू चपल चरण आणि लगन निघाले. गडद निळं झालं, जलद भरून आले. शीतल म्हणजे अगदी साध्या पद्धतीनं, तनू चपल चरण आणि निघाले. आता हे उदाहरणार्थ अर्थ आपल्याला काय बाकीचंही करायचं नाही, पण हे जो अर्थ आहे आपला एकच उदाहरण त्यासाठी लागू करून, किंवा हे उदाहरण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लागू पडतं, या उदाहरणाचा अर्थ आपल्याला समजलेला आहे. म्हणून माधुर्य या गुणांचा आपण काय केलेला आहे, आता अभ्यास केलेला आहे, किंवा हा गुण जो आहे तो कसा त्या ठिकाणी लागू पडतो हे उदाहरण आपण काय केलं, अभ्यासलं. आता पुढचं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपल्याला अभ्यासायचे, ते म्हणजे कोणतं, ओज. इथे लक्ष द्या, प्रसादाचा अभ्यासला आपण, माधुर्य व ओज गुण आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. इथे दोनच गुण मी केलेले आहेत, प्रसाद, माधुर्य, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि आपल्याला आता पुढचा गुण अभ्यासायचा आहे, तो म्हणजे ओज गुण. आता ओज गुणाची आपल्याला काय करायचे, थोडक्यात त्याची व्याख्या असेल, त्याच्यातलं गुण असेल, तेही आपल्याला अभ्यासणं गरजेचे, ते आपण बघितले पाहिजेत. म्हणून आपल्याला पाठीमागील बाजूकडे हे आपण काय केले, थोडक्यात लिहिलेले अपूर्णता इथे हा पडत असल्यामुळे ते आपल्याला दिसतं. मग आपण बघा ओज गुण. आता ओज म्हणजे काय याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओज म्हणजे भाषेतील आवेश, जोर. ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह, एक शब्द आहे का, आवेश, उत्साह व जोमदारपणा. वाक्यातील या गुणाचे अंगात वीरश्री, या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. ते आता आपण उदाहरण बघितलं ना तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी दिसणार आहे. आवेश बघा, आता उदाहरण, ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते, म्हणून त्यालाच ओज असं म्हणतो आपण, जोमदारपणा आपण म्हणतो. अशी त्याची थोडक्यात व्याख्या.
ओज गुणाची आपल्याला काय करायचे, ओज गुणाची लक्षणे आणि वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचे आहे. मग काय काय वैशिष्ट्ये त्याची, ह्या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित लक्षात घ्या, उद्दीपित, ह्या काव्यगुणात अंतःकरणात उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. अंतःकरणापर्यंत पोचतो आणि आपल्याला उत्साह प्रेरित करण्याचं काम हा गुण करत असतो. पुढचा मुद्दा, हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना पुष्टीकारक आहे. रौद्र रस तुम्हाला बघा मी 9 रस आहे त्याच्यातलं सांगितलं. आता रौद्र रस आणि वीररस तुम्हाला सांगितलं ना. हा काव्यगुण, आता वीररस तुम्ही म्हणाल कोणता, जिंको किंवा मरू, ही दोनच तुम्हाला मी सांगितले लक्षात घ्या. रौद्ररस हा काव्यगुण वीर व रौद्ररसांना पुष्टीकारक आहे. म्हणजे इथे चांगल्या पद्धतीनं हा गुण जो आहे ओजना तो ह्या काव्यांमधून चांगल्या पद्धतीने ते निर्माण होत असतं. काव्य निर्माण होण्याचं काम हा ओजगुण देत असतो. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामाजिक शब्दांचा वापर होतो. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, उदाहरण घेतल्यानंतर लक्षात येणार, जोडाक्षरे, कठोर वर्ण, मृदू म्हणजे साधे सोपे वर्ण पण इथे मात्र कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा, दीर्घ म्हणजे काय, दुसरा उकार असेल किंवा दीर्घ म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार लांबट होत असेल त्याला दीर्घ म्हणतात. म्हणून असा आपण उच्चार केला तर दीर्घ म्हणायचं त्याला. लांबट उच्चार असेल दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होतो. ही तिसरा गुण. चौथा, या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो व ओज गुण निर्माण होतो. या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो, ताकदपणा येतं व ओज गुण निर्माण होतो. याची 4 जी आपल्याला गुण लक्षणे जी आहेत, वैशिष्ट्ये आहेत ते बघा कोणकोणती. ह्या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित करण्याचं काम हा गुणधर्म करत असतो. त्याच्यानंतर हा काव्यगुण वीर व रौद्र 2 रसांना चांगला लाभदायक ठरतो, पुष्टीकारक आहे. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण जे आहे, दीर्घ सामाजिक शब्दाचा वापर होतो. आणि चौथा जो आहे, या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत ताकद येते, जोरकसपणा येतो व ओजगुण निर्माण होतो. तुम्ही म्हणाल हा ओजगुण कसा होतो बघा. आता उदाहरण बघूया. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाऊ घडलेले. उदाहरणाकडे लक्ष द्या. कशा पद्धतीनं हा ओजगुण, ह्या ओजगुणाला हे उदाहरण लागू पडतं हे आपल्याला इथे अभ्यासायचे. खडक काजळे घोटून तुमचे मनगट बाऊ घडलेले, कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले. पण एकदा उदाहरण वाचतो, त्याचा अर्थ सांगतो आणि हे उदाहरण ओजगुणाला कसं लागू पडतं हे आपल्याला बघायचं. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाऊ उघडलेले. आपल्या देशामध्ये कष्टकरी जनता आहे आणि श्रम करणारी जनता आहे. जे कष्ट करणारे आहेत, गरीब आहेत, गोरगरीब आहेत आणि श्रीमंतही आहेत. जे चांगलं सदृढ पद्धतीनं व्यायाम करणारे आहे, शरीरात सदृढ चांगलं राखणारे आहेत, व्यायाम करणारे आहेत, असेच आपल्या सैन्यामध्ये काय करतात, भरती होतात. सैनिक म्हणजे सैनिकामध्ये भरती होतात मुलं. म्हणून इथे ज्या वेळेला आपल्या देशामध्ये भारत चीन युद्ध झालं त्या युद्धासाठी कवीनं केलेली थोडक्यात ही कविता आहे. मग आता काय बघा, असं आपण म्हणूया. खडक काजळे घोटुडी तुमचे मनगट बाहू घडलेले. अहो खडक फोडलेले, काळ कुळकुळीत तुम्ही दगड त्या ठिकाणी पार अगदी घोटून काढलेले आहेत. मग असं तुम्ही दगडामध्ये काम करत असताना तुमचे मनगट असतील, बाहू असतील, हे ताकदमान झालेले आहेत, घडलेले आहेत आणि
कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले. तुम्ही कडे कपारीमध्ये राहिलेला, तुम्ही अगदी वाईटमध्ये म्हणण्यापेक्षा अगदी तुम्ही गरिबीमध्ये दिवस काढलेले आहेत. आणि यामध्ये अनेक संकटं तुमच्यावर आले, तर अनेक देशांनी आपल्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे वनवे जे आहेत ते तुमच्या हृदयामध्ये जे दुःख या देशाबद्दलचं हे तुम्ही सोसलेलं आहे, ते तुम्ही आतमध्ये दडलेले. मग आता तुम्ही काय 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 एवढं सगळं असताना तुम्ही आपल्या देशासाठी जर कुणी आक्रमण केलं तर तुमच्यामध्ये संपूर्ण ताकद आहे, तुम्ही लढण्यासाठी सक्षम आहात. तुम्ही अगदी उत्साहानं लढलं पाहिजे, समोरच्या शत्रूला हरवलं पाहिजे असे तुम्ही आहात. म्हणून कवीनं वर्णन केलेले इथे लक्षात घ्या. अजून काय काय सांगितलेलं आहे. ज्या वेळेला दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत देश ज्या वेळेला स्वतंत्र व्हायच्या मार्गावरती होता, त्यावेळेला आपल्या देशातील इंग्रजांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये काही सैनिक आहेत ते इथल्या देशातले, आपल्या भारत देशातले लढण्यासाठी नेले. या दुसऱ्या महायुद्ध कुठं नेले तर काबूल आणि कंधार या पथावर, या ठिकाणी ज्या वेळेला सैनिक नेले त्यावेळेला त्या युद्धामध्ये तिथे सामील झाल्यानंतर आपल्या भारतीय सैनिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. आणि आपल्या भारतात सैनिक चांगले आहेत, लढवाई आहेत, शूर आहेत, पराक्रमी आहेत, ते लढूनच येत आहेत. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही काबूल कंधार या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील झाल्यानंतर इंग्रजांनी तिथे नेल्यानंतर डंके तुमचे जडलेले, तुम्ही तिथे डंका केलेला आहे, तुम्ही वावा तुमची झालेली सगळी. आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळं तुमच्याकडे असताना तुम्ही मात्र तुम्ही शांत न बसता तुम्ही काय केलं गेलं पाहिजे. आता शांत बसलं नाही पाहिजे. म्हणून आता तुम्ही काय करा, पेटून उठा. म्हणून ओज गुणासाठी लक्षात घ्या. ओज गुणासाठी हे उदाहरण लागू पडतं. खडक काजळे घोटुनी तुमचे मनगट भाऊ उघडलेले. अरे तुम्ही श्रमिक आहात, कष्ट करायत म्हणून तुमचे बलदंड भाऊ आता शांत बसून चालणार नाही, ते घडलेले आहेत. तुम्ही कडे कपारीमधील वनवे उरात तुमच्या दडलेले. तुम्ही कडे कपारीमध्ये राहणार आहात म्हणून तुम्ही उरात दडलेले. काबूल कंदरावर पथावर डंके तुमचे जडलेले. म्हणून असंही काम केले. आता तुम्ही कमी न पडता चांगल्या पद्धतीने तुम्ही लढण्यासाठी तयार व्हा. म्हणून इथे या ओज गुणामध्ये काव्य गुणा अंतःकरणातील उद्दीपित करणारा आहे. काव्य गुण वीर व रौद्र रसांना हे वीररस ह्या याच्यामध्ये वीर रस आढळतो. लक्षात घ्या. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे आणि दीर्घ सामाजिक शब्दांचा वापर होत असतो. दीर्घ आणि या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येत असतो. अशा पद्धतीनं आपण जो काव्यगुणाचा भाग आहे, हे तिन्ही असणारे गुण आहेत काव्याचे, ते आपले संपलेले आहेत. त्याच्यातले काय पाठ नंबर 124 वरती ज्या कृती आहेत, 125 वरती ज्या कृती आहेत त्या कृती मी सोडून देतो.